टॅरो इज अन एम्पॉवरिंग टूल. टॅरो कडून आपल्याला शक्ती मिळते, म्हणजे आपण स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला आपल्याला उभारी येते आणि आपल्याला तशी ऊर्जा मिळते. आपण टॅरो कार्डचा उपयोग आपल्या आयुष्यातील सगळ्या समस्यांसाठी करू शकतो. कुठलीही विद्या किंवा कुठलंही ज्ञान हे वाईट किंवा चांगलं असं आपण नाही म्हणू शकत. त्याचा उपयोग आपण कसा करतोय त्याच्यावरती ते आधारित आहे की ते चांगलं आहे का वाईट. नमस्कार, लोकमत भक्तीमध्ये आपले स्वागत आहे. आपल्या आयुष्यात टॅरो कार्ड रीडिंग कसे परिणाम करू शकते याविषयी आपण जाणून घेतोय. सुरुवात करूया आजच्या भागाला. जेव्हा तुमच्याकडे कोणी येतात क्लायंट, तेव्हा त्यांना हा प्रश्न तुम्हाला विचारावा लागतो आणि मग तुम्ही ते कार्ड्स काढता की तो प्रश्न मनामध्ये क्लायंटने घ्यायचा असतो, म्हणजे कशा प्रकारे? तर असं होतं की बऱ्याचदा समोरून जे येत असतात त्यांना प्रश्न कसा विचारायचा ते माहितीच नसतं, बरोबर आहे. आणि त्यांना फक्त समस्या असते कुठली तरी, तर ते माझ्याकडे येतात आणि मी त्यांना फक्त हेच सांगतो की तुम्ही सांगा, तुम्ही बोला फक्त मोकळेपणाने, किंवा समोर नसतील येत तर फोनवरती बोला, व्हिडिओ कॉलवरती बोला. आपल्या टॅरो कार्ड्सला साईडला ठेवून तुम्ही आधी फक्त सांगा काय समस्या आहे, काय तुमचा प्रश्न, म्हणजे कुठली समस्या आहे, काय सिच्युएशन आहे. तर ते फक्त तेवढंच सांगतात मला आणि त्याच्यावरून मी स्वतः बऱ्याचदा योग्य प्रश्न मी विचारतो. तर बऱ्याचदा असं होतं की येणारी जी व्यक्ती असते तिचा प्रश्न किंवा असा बऱ्याचदा विचारला जातो की मी हे करू का, किंवा मी हे नको करू का, मी काय करायला पाहिजे किंवा काय नाही करायला पाहिजे. तर अशा प्रश्नांपेक्षा मी अमुक केलं तर काय घडू शकतं, मी ऑप्शन ए सिलेक्ट केला, मी पर्याय 1 सिलेक्ट केला तर काय घडू शकतं, मी पर्याय 2 सिलेक्ट केला तर काय घडू शकतं, हे जास्त योग्य प्रश्न आहेत. मी असं करू का, मी असं नको करू का हे विचारण्यापेक्षा, म्हणजे ह्याच्याने कसं होतं, मी असं करू का आणि टॅरोनी काहीतरी उत्तर दिलं तर याचा अर्थ कसा की आपण टॅरोवरती पूर्ण जबाबदारीच टाकली आपल्या आयुष्याची. तर टॅरो इज अन एम्पॉवरिंग टूल. टॅरो कडून आपल्याला शक्ती मिळते, म्हणजे आपण स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला आपल्याला उभारी येते आणि आपल्याला तशी ऊर्जा मिळते. नॉट जस्ट की टॅरोनी मला सांगितलंय मग मी हेच केलं पाहिजे, असं नाही असायला पाहिजे. टॅरोचा वापर आपण ऑप्शन ए, ऑप्शन बी, ऑप्शन सी, तुम्ही यातलं काय निवडलं तर काय घडू शकतं, मग तुम्ही ठरवायचंय की हा मला असं घडायला हवंय की असं घडायला हवंय की असं घडायला हवंय, ह्याच्यावरून आपण निर्णय घ्यायचा आहे. सो मी म्हटलं तसं की भविष्य कथनापेक्षा टॅरोचा उपयोग जास्ती माझ्या आत्मोन्नतीसाठी, मला सक्षम करण्यासाठी जास्त उपयोग होतो. मार्गदर्शन पर जास्त उपयोग आहे टॅरोचा. टॅरो कार्डच्या मदतीने आपण कुठल्या प्रकारच्या अडचणी सोडवू शकतो? आपण टॅरो कार्डचा उपयोग आपल्या आयुष्यातील सगळ्या समस्यांसाठी करू शकतो. म्हणजे अगदी घरगुती समस्या आहेत, नातेसंबंधांमध्ये काही प्रश्न आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, एस्पेशली रिलेशनशिप इश्यूज जे नवरा बायकोमध्ये आहेत किंवा कोणाही 2 व्यक्तींमधल्या नातेसंबंधांवरती आपण मार्गदर्शन घेऊ शकतो की कोणाचं कुठे चुकतंय, किंवा असं मार्गदर्शन घेऊ शकतो की आपल्याला पण असे बरेच पैलू रिलेशनशिप काउन्सिलिंगच्या वेळेला कळतात की अरे हो, खरंच मी असा आहे, आणि या हिडन म्हणजे लपलेल्या गोष्टी आपल्याला आपल्या समोर येतात कार्ड्सच्या माध्यमातून, आणि मग आपल्याला आपली जाणीव होते की अरे हो, खरंच मी असा असल्यामुळे मी तिच्याशी असा वागतोय, किंवा ती अशी असल्यामुळे कदाचित ती माझ्याशी अशी वागते. सो असा एक प्रोफाऊंड गायडन्स, एक गंभीर मार्गदर्शन आपल्याला सुंदर पद्धतीने मिळू शकतं रिलेशनशिप इश्यूज वरती, किंवा जॉब्सचे प्रश्न असतात, किंवा लग्नाचे प्रश्न असतात, किंवा करिअर मार्गदर्शन असतं. या सगळ्यासाठी आपण गायडन्स घेऊ शकतो. या पुढेही जाऊन मी असं म्हणेन की चाइल्ड सायकोलॉजीसाठी सुद्धा कार्ड्सचा खूप सुंदर उपयोग होतो. कारण का बऱ्याचदा असं बघितलं जातं की मुलं तेवढी व्यक्त होऊ शकत नाहीत, पण आतमध्ये काहीतरी त्यांच्या सुरू असतं, कम्युनिकेशन तेवढं नसतं, धकाधकीच्या आयुष्यात इतका वेळ नाहीये आपल्याकडे. जसे आजी आजोबा होते, खूप मंडळी असायची घरात, आपण कोणाशीही जोडले जायचो पटकन. तर आता न्यूक्लिअर फॅमिलीजमुळे तेवढं बॉन्डिंग कनेक्शन नाहीये. तर खरंच तुमच्या पाल्याच्या मनामध्ये काय सुरू आहे, खरंच तो काही टोकाचा तर विचार करत नाहीये ना, म्हणजे असं मार्गदर्शन घेऊन आपण कुठल्याही पुढचे वाईट प्रसंग सुद्धा टाळू शकतो आधीच. जर का आपल्याला अशी शंका येत असेल की वागणं बोलणं बदललंय एका मुलाचं, तर आपण त्याच्याबद्दल मार्गदर्शन केलं, त्याला घेऊन, किंवा त्याच्या अपरोक्ष आई वडिलांनी जरी केलं मार्गदर्शन घेतलं,
तरी त्याचा खूप सुंदर उपयोग होऊ शकतो. किंवा इव्हन कॉर्पोरेटमध्ये सुद्धा याचा उपयोग होऊ शकतो असं मला वाटतं. म्हणजे एका टीममध्ये बरेच लोक जिथे ह्युमन्स आहेत ना इन्व्हॉल्व, जिथे माणसं इन्व्हॉल्व, तिथे आपण सगळीकडे टॅरोचा उपयोग करू शकतो सुंदर पद्धतीने. की एक टीम मॅनेजर असेल आणि त्याच्या हाताखाली बरीच लोक आहेत, त्याला माहितीये की एखादी व्यक्ती काम चांगलं करते पण आज ती सध्या गेले 2-3 महिने नाही काम चांगलं करत आहे, मग आपण बऱ्याचदा तिच्याशी बोलून सुद्धा ती व्यक्ती मोकळी होत नसते. तर आपण अशा ठिकाणी जर का गायडन्स घेतला, मार्गदर्शन घेतलं, तर आपल्याला खरंच कळू शकतं की असा असा प्रसंग कदाचित ऑफिसमध्ये घडलाय आणि ती माझ्याशी बोलू शकत नाहीये ऍज अ मॅनेजर, ती व्यक्ती, ती स्त्री किंवा पुरुष कोणीही असू दे, आणि असा असा प्रसंग तिच्या आयुष्यात काहीतरी घडलाय, ऑफिसमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालाय आणि म्हणून ती माझ्याशी ओपन होत नाहीये, म्हणून ती कदाचित अशी वागते आणि म्हणून ती परफॉर्म करू शकत नाहीये. सो असा एक पूर्ण इन डेप्थ, म्हणजे अगदी आपल्याला हव्या त्या पातळीवरती जाऊन आपण टॅरोचं मार्गदर्शन घेऊ शकतो. म्हणजे मी म्हटलं ना, अगदी साध्या साध्या छोट्या छोट्या गोष्टींपासून गंभीर प्रश्नांपर्यंत आपण मार्गदर्शन घेऊ शकतो. किंवा स्पेशल चिल्ड्रन जे असतात, त्यांच्या बाबतीत तर हे खूपच सुंदर पद्धतीने आपण मार्गदर्शन घेऊ शकतो, कारण का ते व्यक्तच होऊ शकत नाहीत, कुठल्याही बाबतीत ते व्यक्त होऊ शकत नाहीत. सो त्यांनी फक्त कार्ड सिलेक्ट करून दाखवलं तरी सुद्धा आपण त्यांच्या एनर्जीज टॅप करू शकतो. त्यांच्या सबकॉन्शियस मध्ये काय चाललंय ते आपण त्याचा आढावा घेऊ शकतो आणि त्याच्यावरून त्यांना कशा रेमेडीज किंवा कसे उपाय अजून करता येतील असं आपण बघू शकतो. सो कार्ड रिडिंगचा खूप व्याप्त असा उपयोग आपण करू शकतो. किंवा इव्हन आत्ता सुरू झालंय ते इव्हन पेट्स, कम्युनिकेशन विथ युअर पेट्स, म्हणजे प्राण्यांशी पण आपण जोडले जाऊ शकतो, कारण का त्यांच्या पण व्हायब्रेशन्स आहेत, त्यांची पण एनर्जी आहे. सो आपण त्या पेट बद्दल किंवा त्या प्राण्याबद्दल मनामध्ये घोळवून विचार करून करून त्याच्यासाठी आपण कार्ड्स काढू शकतो आणि तेव्हा सुद्धा आपल्याला कळू शकतं की खरंच या आपल्या पेटचं किंवा या प्राण्याचे काय विचार आहेत किंवा त्याची काय पद्धती आहे विचार करण्याची. इथपर्यंत आपण गायडन्स, इथपर्यंत आपण उपयोग घेऊ शकतो कार्ड्सचा. लोकांच्या मनात टॅरो कार्ड बद्दल बरेच गैरसमज आहेत, तर त्याबद्दल तुम्ही काही सांगाल? बघा, आता टॅरो कार्ड ही एक जरा नवखी विद्या आपण म्हणू शकतो, अनोळखी आहे, कोणालाच ह्याच्याबद्दल व्यवस्थित माहिती नाहीये. त्याच्यामुळे काय होतं की जी व्यक्ती समोर दिसते टॅरो कार्ड्सशी रिलेटेड किंवा टॅरो कार्ड रीडर जसेही दिसतील, ते आपल्यासाठी त्या विद्येचे द्योतक आहेत, रिप्रेझेंटेशन ते आपल्यासाठी करतात. तर इथे मी असं सांगेन की कुठलीही विद्या किंवा कुठलंही ज्ञान हे वाईट किंवा चांगलं असं आपण नाही म्हणू शकत. त्याचा उपयोग आपण कसा करतोय त्याच्यावरती ते आधारित आहे की ते चांगलं आहे का वाईट. जर का मी एखाद्या विद्येचा विधायक कार्यासाठी उपयोग केला, कन्स्ट्रक्टिव्ह कामासाठी उपयोग केला, तर त्याला आपण चांगली विद्या म्हणू. पण त्याच विद्येचा उपयोग जर का मी विघातक काही करायला केला तर त्या विद्येचा वाईट उपयोग झाला तो. तर इथे एक उदाहरण म्हणजे आता बघा, मेडिकल शास्त्र आहेत किंवा मेडिकल सायन्स आहे. सो त्या मेडिकल सायन्सचा उपयोग करून एखादा डॉक्टर हार्ट सारख्या एका क्रिटिकल अवयवाचं ऑपरेशन करून एखाद्याचं जीवन वाचवू शकतो. पण त्याच मेडिकल शास्त्राचा उपयोग करून एखादा डॉक्टर अवैध एखाद्या किडनीच्या रॅकेटमध्ये सुद्धा इन्व्हॉल्व्ह असू शकतो. सो अशा दोन्ही गोष्टी जर का आपण बघितल्या तर याचा अर्थ असा नाही की मेडिकल सायन्स किंवा वैद्यकीय शास्त्र हे वाईटच आहे असं नाही. सो त्याचा उपयोग आपण कसा करतो, किंवा न्यूक्लिअर एनर्जी झाली, त्याचा जर का मी चांगला उपयोग केला तर मी त्याच्यातून इलेक्ट्रिसिटी किंवा वीज निर्मिती करू शकतो, त्याचा खूप छान उपयोग होईल. आणि त्याच्यातूनच मी न्यूक्लिअर बॉम्ब सुद्धा तयार करू शकतो जो की विघातक उपयोग होईल. सो कोणत्याही एनर्जीचा, कोणत्याही विद्येचा आपण चांगला किंवा वाईट उपयोग करू शकतो. त्या हिशोबाने गैरसमज निर्माण होतात. तर इथे मला असं वाटतंय थोडेसे जे रीडर्स आहेत, माझ्यासारखे जे रीडर्स आहेत, त्यांच्यावर ही जबाबदारी जास्त आहे. कारण का आता सध्या समाजामध्ये इतकं प्रचलित नाहीये टॅरो कार्ड रिडिंग, आणि त्याच्यामुळे जे कोणी रीडर्स आहेत, जे कोणी रिडिंग करतायत, त्यांच्यावरती ही अगदी जबाबदारी आहे, सामाजिक जबाबदारी आहे. ते नेतृत्व करतायत टॅरो कार्डचं. सो ते कसे वागतायत, कसे बोलतायत, कसे राहतायत, त्यांच्याकडे येणाऱ्या क्लायंट्सशी ते कसे वागतायत किंवा कसे प्रेझेंट होत आहेत त्यांच्यासमोर, यावरती ते खूप अवलंबून आहे. म्हणजे टॅरो कार्ड्सचं चित्र
लोकांच्या समोर रीडर्सच्या माध्यमातूनच जात आहे. सो ते कसं वागणूक ठेवतायत त्यांची त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणजे आता सपोज आपण एखाद्या कीर्तनाला गेलो, प्रवचनाला गेलो आणि त्या बुवांनी आपल्याला खूप सुंदर काहीतरी छान उकल करून दाखवली आणि आपल्या डोळ्यातून अगदी पाणी आलं, मग आपली इतकी छान श्रद्धा बसते त्या बुवांवरती किंवा ते जे कोणी प्रवचनकार आहेत त्यांच्यावरती. पण आता जर का याच प्रवचनकाराला किंवा कीर्तनकाराला मी बाहेर टपरीवर गुटखा किंवा पान तंबाखू खाताना बघितलं तर माझ्या मनातून ते एकदम उतरून जातील आणि असं वाटेल अरे इतकं अध्यात्माचं हे बोल सांगून शेवटी मला हे इथेच भेटले, तर त्या अध्यात्म त्यांच्यावरून तर विश्वास उठेलच, पण अध्यात्मावरून सुद्धा त्यांनी जे सांगितलंय त्याच्यावरून सुद्धा माझा विश्वास उठेल. आणि ही एक खूप मोठी जबाबदारी आहे टॅरो कार्ड रीडर्ससाठी की आपण स्वतःला कसं प्रेझेंट करतोय. की मी जर का आत्ता इथे काहीतरी काळं घालून बसलो, विचित्र टोपी घातली, गळ्यात काहीतरी वेगळ्या माळा घालून बसल्या, अंगठ्या एवढ्या एवढ्या घातल्या, काहीतरी विचित्र वेशभूषा आणि पेहराव करून बसलो तर लोकांना वाटेल अरे बापरे हा कोणीतरी भयानक माणूस आला, नकोच बाबा असलं काहीतरी. तर त्याच्यापेक्षा आपण जर का तुमच्या माझ्यासारखे आपण सगळे एक सारखेच आहोत आणि कोणीतरी त्याच्या आवडीमुळे ही विद्या शिकत आहे आणि आपण अगदी जगात जनसामान्यासारखं आपण जर का वावरलो तर ह्याच्याबद्दल एक छान मत तयार होईल की अरे नाही ह्याच्यामध्ये पण काहीतरी तथ्य आहे. आणि अशी पण साधी लोक आहेत जी प्रकट सुद्धा होत नाहीत की ते टॅरो कार्ड रीडर्स आहेत. तर बऱ्याचदा असा अनुभव येतो की मी कुठे जातो आणि सांगतो की मी टॅरो कार्ड रिडिंग करतो, तर मला असं विचारलं जातं तुम्ही वाटत नाही पण तुम्ही टॅरो कार्ड रिडिंग करता. तेव्हा मला असा अनुभव येतो की अरे म्हणजे काहीतरी कल्पना आहेत लोकांच्या मनामध्ये की मी अमुक अमुक प्रकारे पेहराव केला पाहिजे किंवा असं राहायला पाहिजे. तर ही एक जबाबदारी आहे आणि त्याच्यामुळे लोकांना तसं काहीतरी वेगळं वाटू शकतं. तर ते तसं नको वाटायला म्हणून ही काळजी ऍज अ रीडर माझ्यासारख्यांनी घेतली पाहिजे. म्हणजे हे गैरसमज जे काही असतील त्याच्याबद्दल निर्माण झालेले ते दूर व्हायला मदत होऊ शकते. नक्कीच. तुम्ही नक्की टॅरो कार्ड रिडिंग मध्ये कसे आलात आणि तुम्ही या क्षेत्रात कसे आलात? सांगायचं झालं तर मी लहानपणापासून म्हणजे माझं एज्युकेशन झालं ते वेगळ्या क्षेत्रात झालं, सायन्समध्ये झालं. पण आयुष्याच्या एका टप्प्यावर जेव्हा मी नोकरी जस्ट सुरू झाली होती तेव्हा काहीतरी प्रॉब्लेम आले. तुमच्या माझ्या सगळ्यांच्याच आयुष्यात प्रॉब्लेम येतात. तर तेव्हा मला कोणीतरी सांगितलं, माझ्या एका नातेवाईकांनी परिचितांनी सांगितलं की असे असे टॅरो कार्ड्स असतात, तर तू त्याच्याबद्दल काहीतरी बघ. किंवा एखादा व्हिडिओ सजेस्ट केला किंवा काहीतरी लेख एक मला सजेस्ट केला, तर मी तो वाचला आणि मला त्याच्याशी मी इतका रिलेट होऊ शकलो. तर मला एकदम कुतूहल निर्माण झालं. तेव्हा वय पण लहान होतं, प्रत्येक गोष्ट काहीतरी आपण अनुभवून बघूयात असं वाटत होतं. आणि सुरुवातीपासून जरा लोकांशी जोडल्या जाण्याचा माझा कल होता. म्हणजे मला लोकांच्या प्रॉब्लेम्स डिस्कस करून त्याच्यावर काहीतरी उपाय सांगण्याचा असा जरा स्वभाव होता. किंवा कलेशी जरा मी रिलेटेड होतो. म्हणजे मला चित्र काढणं किंवा असं आवडायचं. त्याच्यामुळे चित्र पाहणं, त्याच्यामध्ये काय दाखवायचा प्रयत्न केला नक्की एका चित्रकाराने हे मी लहानपणापासून जरा बघायचो. आणि हे टॅरो कार्ड्स अगदी या सगळ्याचं सुंदर कॉम्बिनेशन झालं माझ्यासाठी की त्याच्यात चित्र पण आहेत, त्याच्यात पण माझा इंटरेस्ट होता आणि त्याच्यातून आपण काही आपल्या पण समस्या सोडवू शकतो आणि लोकांनाही मदत करू शकतो. तर तोही माझा इंटरेस्ट होता. त्याच्यामुळे मी हे साईड बाय साईड परस्यू करत गेलो अभ्यास. आणि मग बरीच पुस्तकं वाचली. त्याच्यानंतर काही सोशल मीडियावरती काही समूह असतात ज्याच्यामध्ये परदेशातली बरीच नामवंत लोक आहेत आता विख्यात या क्षेत्रातली, जे स्वतः आपल्याला मार्गदर्शन करतात. तर अशा समूहांमध्ये गायडन्स घेतला, मार्गदर्शन घेतला. काही सर्टिफिकेशन कोर्सेस पण असतात अशा संस्थांचे, तर ते सुद्धा केले. आणि असं करत करत अजूनही मी शिकतोय. मी काही मला पूर्ण येतंय असं मला वाटत नाही. मी रोजच शिकतोय. प्रत्येक वेळेला तेच कार्ड जरी मी बघितलं तरी मला काहीतरी वेगळं दिसतं की अरे याला मी असंही बघू शकतो आणि हा पण दृष्टिकोन ह्याच्यातून मला मिळतोय. तर मी स्वतः समृद्ध होतोय. तर अशा पद्धतीने मी ह्याच्याकडे वळलो. आणि याच्यात सांगायचं झालं तर जरा अशी काही वेगळी विद्या आत्मसात करायला गेलो तर असं आपल्याला वाटतं की अरे घरचे काय विचार करते. ज्योतिषाबद्दल तरी बऱ्यापैकी आपल्या समाजामध्ये म्हणजे आपण जागरूक आहोत त्याच्याबद्दल. पण हे जरा वेगळं होतं. तर घरी जरा आध्यात्मिक वातावरण असल्यामुळे आई वडिलांना चांगलं वाटलं की अरे हा काहीतरी वेगळं करतोय. तर त्यांनी असं काही म्हणजे नको करू असं काही म्हणलं नाही. त्यांना कुतूहल असायचं. पण खरी कलाटणी मिळाली माझ्या टॅरो रिडिंगला ती माझ्या लग्नानंतर. कारण का तोपर्यंत मी फक्त घरच्यांच्या रिडिंग्स किंवा मित्रांच्या किंवा ओळखीच्यांच्या नातेवाईकांच्या इतक्यांशीच मी रिलेटेड होतो. मग लग्न झालं. मग पत्नीला तर हे सगळं नवीनच होतं. माझ्या वाईफला तिला काहीच माहित नव्हतं. पण हळूहळू तिलाही अनुभव आले. तिने पण काही लोकांचे अनुभव बघितले आलेले. मग तिने मला शेवटी असे प्रश्न विचारायला सुरू केले की इतके वर्ष झाले तुम्ही हे करताय, पण हे किती दिवस फक्त स्वतःच्याच पुरतं ठेवणार, किती दिवस संकुचित ठेवणार. तर हे तुम्ही
लोकांच्या समोर पोचवा. आज लोकांना याची गरज आहे. म्हणजे आपल्यासारख्या प्रामाणिक लोकांची थोडी गरज आहे लोकांना, जे त्यांना समस्येतून बाहेर काढण्यासाठी मदत करतील. तर ॲज युजल एका आदर्श नवऱ्यासारखं मी तिचं पहिल्यांदा सांगितलेलं काहीच ऐकलं नाही, पण तिने काही पाठ सोडली नाही आणि तिने सपोर्ट केला की नाही तुम्ही करा. मग सोशल मीडियावरती थोडासा प्रेझेन्स केला मी. मग तिथपासून आज मी इथपर्यंत आलोय, हळूहळू एक एक पायरी करत की मी आज तुमच्या समोर बसण्याच्या योग्यतेचा झालो. तर याचं श्रेय माझ्या कुटुंबाला आहे. आणि याही वरती जाऊन मी ज्यांचं नाव आतापर्यंत घेतलं नाही पण आता मी नक्कीच घेईन, ते म्हणजे माझे स्वामी किंवा माझे दत्त महाराज, यांच्यावर माझी खूपच श्रद्धा आहे. तर मी असं अगदीच मानतो की त्यांनीच मला या क्षेत्रामध्ये वळवलं. आणि काही ना काहीतरी कारणाने मी कधी कधी ह्याच्यातून लांब पण जातो. म्हणजे टॅरो कार्ड रीडिंग मला आठवडा जमत सुद्धा नाही, पण काही ना काहीतरी सारखं करून स्वामी असे जातक आणून देतात समोर की ते अगदी स्वामींसाठी तुम्ही आमची रीडिंग करा असं म्हणतात. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की स्वामी कुठेतरी हे सगळं घडवून आणतायत आणि त्यांची इच्छा आहे की मी हे करावं, म्हणूनच मी हे करतोय. आणि याही पलीकडे जाऊन हे सगळं आतापर्यंत चालू आहे याचं सगळं श्रेय माझ्या वाचकांना आणि प्रेक्षकांना आहे, किंवा आज जे आपला व्हिडिओ बघतायत त्यांनाच आहे. नक्कीच ते बघायला उत्सुक आहेत किंवा त्यांना काहीतरी ह्याच्यावरती विश्वास वाटतोय, माझ्यावर विश्वास वाटतोय, म्हणून ते माझ्याकडे येत आहेत आणि ह्याच्याबद्दल जाणून घेत आहेत आणि समस्या सोडवायला त्यांना ह्याची मदत घ्यावी असं वाटतंय. तर याचं सगळं खूप मोठं श्रेय वाचकांचं, प्रेक्षकांचं आहे. बऱ्याचदा कधी कधी मार्गदर्शन पोस्ट करायला माझं राहून जातं किंवा काही कारणास्तव जमत नाही, पण तेव्हा मग लोकांचे मेसेजेस येतात, सर आम्ही वाट बघितली आठवड्यात तुमच्या मार्गदर्शनाची. तर तेव्हा मला असं वाटतं की अरे माझ्यावर जबाबदारी आहे, मी असं माझ्या पर्सनल वैयक्तिक गोष्टींमुळे मी हे थांबू नाही शकत. बरेच लोक आतुरतेने वाट बघत असतात. सो त्यांच्यामुळे हे सगळं चाललंय आणि म्हणून मी यासाठी सगळ्या प्रेक्षकांचा आणि वाचकांचा खूप अत्यंत ऋणी आहे. तर या सगळ्या असा माझा छोटासा प्रवास आहे आणि अजून खूप शिकायचं आहे आणि हे सुरू आहे. नक्कीच. तर तुमच्या पुढील प्रवासासाठी आमच्या लोकमत भक्तीतर्फे तुम्हाला खूप शुभेच्छा. खूप धन्यवाद मला इथे बोलवलं आणि या विषयावरती बोलण्याची संधी दिलीत. मुळात तुम्ही हा विषय निवडलात आणि मला इथे बोलवलं त्याबद्दल खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आशा आहे की आजच्या या कार्यक्रमात तुमच्याही मनात असणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळाली असतील. त्यासाठी आम्ही सुमेध रानडे यांचे आभार मानतो. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आवडल्यास शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.